देर इज वन मोर अटॅचमेंट आणि त्यात असं लिहिलंय ऑफिसर जया जगदाळे या ऑफिशियल इन्चार्ज घेतील. म्हणजे ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशन ब्रीफ्स, ऍक्टिव्ह केस फाईल्स, डिपार्टमेंटल लॉग्स हे सगळं हँडओव्हर करण्यासाठी प्रिपेअर असावं. आणि चीफ ऑफिसर जया जगदाळे यांची ट्रान्सफर प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत टीम तारिणीकडून फुल कोऑपरेशन एक्सपेक्टेड. म्हणजे आपल्या नवीन चीफ जे मॅडम. बॉस मी काम केलं त्यांच्यासोबत. अहो बेधडक बाई आहे. एखाद्या गोष्टीच्या माग लागले ना तर पाठ सोडत नाही. गुन्हा कबूल नाही केला तर तो कसा कबूल करून घ्यायचा हे त्यांना चांगलंच जमतं. आता कुठे जाशील? जेलमध्ये. उद्या परत बाहेर. या आधी काय केलं? तीनदा गेलो ना आत, परत बाहेर येणार. आज नाही होणार तसाच होणार. जे मॅडमांची ना त्यांची न्याय करायची पद्धतच वेगळी आहे. कारण जे बोलते ते करते. हे बघा मॅडम, तुम्ही असं करू नाही शकत. तुम्ही मला मारू नाही शकत. जया जगदाळे जे म्हणून ओळखतात सगळे त्यांना. एखादी गोष्ट पूर्ण करण्याचं ठरवलं ना तर कसंही करून त्या पूर्ण करतात. इजा बीजा तीजा. ड्युटीवर असताना हात उचलला होता तुमच्यावर हात टाकला. आणि जो माणूस वर्दीवर हात उचले त्याला कायद्याचा धाक दाखवलाच पाहिजे. कायमचा सुटला आता. प्रोसिजरला घ्या. करेक्ट आहे कमांडर. जे मॅडम इज वन ऑफ द बेस्ट ऑफिसर इन अ डिपार्टमेंट. अरे टेक्नो तुला सांगतो गुन्हेगार असे थरथर कापतात त्यांना बघून माहिती का. अहो ते तर कळतच आहे. म्हणजे ही केस बघा ना, चोरी केलेल्या कार डीलची. तो अब्बास इन्व्हॉल्व होता ना त्याच्यात. सापडला का? अहो म्हणजे त्याला जसं कळलं की ही केस जे मॅडम कडे हँडओव्हर झाली आहे तसं त्यांनी स्वतःहून येऊन सरेंडर केलं होतं बॉस. बॉस तुम्हाला सांगतो वडगाव पोलीस स्टेशनला होतो ना मी. माझ्या डोळ्यांनी पाहिले बरं. अहो चोर चोरी केलेला माल असा समोर ठेवायचा. एवढी दहशत. दम तो है. जे नाम भी एकदम डॅशिंग लग रहा है ना बॉस. एवढं सगळं ऐकल्यावर त्यांना कधी भेटतो असं झालंय. त्यांची वाट तर आपण सगळेच जण बघतोय. साधू सरांनंतर आपल्याला इतक्या मोठ्या ऑफिसर बरोबर काम करायला मिळणार आहे हे आपलं नशीबच आहे. पण एक महत्वाची गोष्ट जे मॅडम एकदम कडक शिस्तीच्या आणि वेळेच्या बाबतीत तर एकदम पक्क्या. बॉस सीढ़ी से टाइम पे पहुंचेंगे ना? हो बस निघतोय मी. एक थोड्या वेळात पोहोचतो. ओके टेक्नो मी निघतोय. बॉसला सांग. ठीक आहे. ओके चल. हां हो ते वह्या पुस्तकं आणि बेसिक स्टेशनरीची ऑर्डर दिली आहे मी. काय आठवडा झाला आश्रमातल्या मुलांची शाळा सुरू होऊन. त्यांच्यापर्यंत हे लवकर पोहोचायला हवं ना. हो मी पोहोचतो लवकर. ओके हो चल. हां चल बाय. ए तुला काय बाय बोलायला आलोय मी इथे. कौशिकी त्याच्या केबिनमध्ये चल, तिने बोलवलंय. 10,000 रुपये पगार घेतोस. 200 रुपयाचं तरी काम कर की पगारीतनं घ्यायचं काम अनाथ आश्रमात करायचं. अरे काय युवराज सर, म्हणजे वाटलं नव्हतं एवढं लवकर तुम्ही परत येणार. म्हणजे मागे जे काही झालं ना त्यानंतर खूप लवकर जॉईन केलं तुम्ही. काय झालं? हे सरळ असलं तर आपली आयडेंटिटी कळेल ना आपण कोण आहोत.
काय नाही ताई. अगं आम्ही तेच म्हणत होतो की त्या दिवशी जे घडलं सगळ्यांसमोर बाहेर काढलंस ना, तर मग कोणाचा विश्वासच बसत नाहीये की मी इतक्या पटकन जॉईन होईल. तर हे सर मला तेच विचारत होते की इतक्या जॉईन पण झालात तुम्ही सर, वाटलं नव्हतं याल इतक्यात, असं म्हणत होते मला. एक तर तुमचा या सगळ्याशी संबंध नाही. त्यांनी चूक केली होती, त्या चुकीची शिक्षा त्याला मिळाली, त्याला संधी द्यायला नको. ताई, हे बघ त्यांनी मुद्दामून नाही केलं. हे बघ इथे हा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. त्यांनी फक्त विचारला इतकंच. त्यांना मला हर्ट करण्याचा हेतू नव्हता ना. नाही. सो त्यामुळे आणि ताई तू काय एक्सप्लेन करतेस सगळ्यांना? हे बघ तू जे वागलीस त्याला कारणीभूत मी होतो. मी चुकीचा वागलो, मी चूक केली, तू माझ्यावर रिॲक्ट झालीस. बस तुला स्वतःला एक्सप्लेन करायची गरज नाहीये. प्लीज ताई. नाही, पण मुळात हे काम करायला इकडे येतात ना, का चौकशी करायला येता तुम्ही? सॉरी मॅम. एव्हरीबडी कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. गो. आणि तुम्ही दोघंही मला येऊन केबिनमध्ये भेटा, जरा महत्वाचं बोलायचं आहे. हो ताई. युवराज, आता बाहेर जे काही झालं त्याच्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझ्या आलंय लक्षात ताई. ॲक्च्युली मी तू बोलत असताना इंटरप्ट केलं सगळ्यांसमोर. म्हणजे MNNच्या CEOला मी पूर्ण स्टाफसमोर इंटरप्ट केलं, विच वॉज व्हेरी डिसरिस्पेक्टफुल अँड ट्रस्ट मी दॅट वॉज नॉट इंटेन्शनल ताई. नाही, मला असं म्हणायचं आहे की इनफॅक्ट तू बाहेर ज्या प्रकारे सिच्युएशन हँडल केलीस, इट वॉज व्हेरी नाईस. दया काकांना जर हे कळलं तर ही विल बी व्हेरी प्राऊड ऑफ यू. तू किती शांतपणे बोललास त्यांच्याशी. आय वॉज सरप्राइज्ड. तुला खरंच आवडलं ताई? ऑफकोर्स युवराज. याच्यामुळे आणि तुझ्यामुळे ताई. मी खरंच सांगतोय, म्हणजे तो जेव्हा मला बोलला ना तसं, तेव्हा मला थोडंसं वाईट वाटलं, खूप जास्त राग आला. पण म्हटलं नाही थांब युवराज, ताई असती तुझ्या जागी काय केलं असतं ताईने? आधी तर मी स्वतःला शांत केलं, शांत झालो आणि मग पोलाइटली त्याच्याशी बोललो. अँड यू कॅन सी द रिझल्ट. या आय कॅन. आणि केदार तुझ्यामुळे सुद्धा. माझ्यामुळे? कम ऑन, मी तुला ऑब्झर्व करतोय यार आता. हा ना स्टाफशी एवढ्या छान बोलतो आणि प्रत्येकाशी एकदम गोड वागतो, प्रत्येकाची विचारपूस करतो. म्हणजे मला असं वाटतं की यार हे मी का नाही वागू शकत? जे केदारला जमते ते मी का नाही करू शकत? सो नाही ठीक आहे, आभार नको. ताई तू आम्हाला का बोलवलेस? काही अर्जंट काम आहे का? हां, मला जरा तुमच्याशी गुलाबबद्दल बोलायचं होतं. बॉस, या काय फाईल्स आहे पाहून घ्या. आणि हे आहे ना आपल्या लॉकपैकी एक आहे. पण ह्याची काही गरज नाहीये, कारण साधू सरांनी ऑलरेडी अप्रूव्ह केलेल्या गोष्टी आहेत. पण ठीक आहे, वरच ठेवा. जर नवीन चीफनी मागितलं तर लगेच देता येईल. ठीक आहे बॉस. थांब फातिमा, हा फोटो असाच राहू देत. हा फोटो सतत आपल्या डोळ्यासमोर असायला हवा, कारण या मागचा खरा चेहरा अजून आपल्याला कळलेला नाहीये.